राज्यामध्ये मध्यवर्ती निवडणुका होतील ही अफवा असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी म्हटले। मुंबईत पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा झाला त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले। 2019च्या लोकसभेसोबत विधानसभा घेतली जाऊ शकते। खर्च कमी करण्याकरता लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याबाबतीत देशात चर्चा सुरू आहे। त्या अनुषंगाने पवारांनी हे भाकीत केले। दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या तर आपली तयारी असली पाहिजे असं त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगितलं। शिवसेना दौरे करते, भाजपही तयारी करतोय, मात्र 15 वर्ष सत्तेत असल्याने आपण सुखवस्तू झालो अशा शब्दात पवार यांनी कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना कानपिचके दिले। जबाबदारीने सांगतो, जबाबदार लोकांची माझी चर्चा झाली। मध्यवर्ती निवडणुका ही अशीच अफवा आहे की काय मध्यवर्ती निवडणुका वगैरे काही शक्य नाही। एक शक्यता आहे आणि ती म्हणजे लोकसभेची मुदत ज्यावेळेस संपेल त्यावेळेला राज्याची विधानसभा सुद्धा बरोबर घ्या। ही मात्र देशामध्ये चर्चा हायएस्ट लेवलला आहे की दोन्ही निवडणुका एकत्रित घ्याव्यात आणि तसे जर झाले तर आपली तयारी या दोन्ही निवडणुकीच्यासाठी असली पाहिजे। त्याचं राज्य आपलं जाऊन किती 2 वर्ष झाली, किती 2.5 वर्ष झाली। ते आपली मानसिकता अजूनही आपण सत्तेत आहोत अशीच आहे। भाषणं लोकांची तुम्ही ऐका, आपल्या सगळ्या सरकारांची भाषणं की अजून हे झालेलं आहे, ते झालेलं आहे काय तुझ्या हातात, काय झालं ते झालं। पण अजून आपण आपली मानसिकता आपण सत्तेच्या ह्याच्या बाहेर काढायला चालेल आणि त्याचं कारण फार वर्ष आपण सत्तेत राहिले। आज आपली मानसिकता आपण बदलली पाहिजे। आपण आता विरोधी पक्षात आहोत आणि लोकांच्या प्रश्नाच्यासाठी रस्त्यात उभं राहून संघर्ष करण्याची मानसिकता ही आपली बनवली पाहिजे, त्याशिवाय परिवर्तन येणार नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।